कोकण एक समृद्ध असा प्रदेश असून इथल्या प्रथा आणि परंपरा निसर्गाशी बांधिलकी जपणाऱ्या आहेत. विशेषतः इथला निसर्ग, शेती आणि नद्यांचे प्रवाह यांच्याशी निगडीत अशा प्रथा आणि परंपरा आजही कोकणाने टिकवून ठेवल्या आहेत. आज देवदिवाळी असल्याने कोकणात गावोगावी घरोघरी ग्रामस्थ सामुदायिकपणे विडा भरण्याची प्रथा जपतात. इडापिडा टळो बळीचं राज्य येवो या सद्विचारातून बळीराजाचे स्मरण केले जाते. सर्वांना सुख लाभावे, सर्व आनंदी व्हावेत या भावनेतून देवदिवाळीचा आनंद सर्व मानवजातीसाठी आनंदाचा आणि निसर्गाच्या आभाराचा म्हटला जातो. कोकणात आज अनेक गावातील गाव देवळातून जत्रा भरल्या आहेत. आपल्या गावच्या देवळात जाऊन देव दिवाळीला नतमस्तक होण्याची प्रथाही विशाल मनाचे प्रतीक म्हटले जाते. पाहूया या देव दिवाळीबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रकाश गोपाळ पाडवे यांनी मांडलेले हे विचार. नमस्कार, मी प्रकाश गोपाल पाडावे, मिरतोळे पाडावेवाडे येथील ग्रामस्थ. आज देवदिवाळी आहे. देवदिवाळी म्हणजे पहिले जी देवदिवाळी असते त्याच्यानंतर 12 दिवसानं बारशी येते आणि बारशी झाल्यानंतर बरोबर 20 दिवसानं ही देवदिवाळी येते. देवदिवाळी म्हणजे हे देवांचं एक दिवाळी. आमचे एक बळीराजा होऊन गेला. बळीराजाच्या वेळेला जी सत्ता होती त्याचं राज्य होतं सुखी समाधानी आनंदी आणि मजेचं होतं. तसं आता जवळजवळ दिसत नाहीये. तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही 5 पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा पिडा टळो आणि बलीचं राज्य येवो असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच बलिराजाचं राज्य येवो असं म्हणत असतो. तसंच आता आपलं आता सरकार नवीन पण आलेलं आहे. तरी ते शेतकऱ्यांचे हे शेतकऱ्यांचं आहे, तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. परत बलिराज्य यावं, बलीचं राज्य यावं अशी आमची सर्वांची विनंती आहे आणि ते बलिराज्य येण्यासाठी म्हणून आम्ही हा 5 पानाचा विडा भरत असतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.